हटवण्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीने दोन्ही बाजूंकडनं दगडफेक ही झाली होती, मात्र आता हे संपूर्ण वातावरण शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झालेला आहे. आता हे सगळे आंदोलक जे आहेत ते पुढे चौकात त्यांना पाठवण्यात आलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे सगळे आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न हे सगळे आंदोलन आपण पाहू शकतो. हे सर्व कार्यकर्ते आता दूरपर्यंत ज्या ठिकाणी काँग्रेस भवनच्या समोर आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणावरनं आता दूर करण्याचा प्रयत्न या सगळ्या आंदोलकांना हटवलेला आहे. आता परिस्थिती काहीशी शांत झालेली आहे. परिस्थिती तणावाखाली होती, मात्र आता परिस्थिती निवळल्यात. पोलिसांचं मोठं काय आता परिस्थिती शांत झालेली आहे. साहेब चला पुढे. आता 2 मिनिट आता कुठं म्हणजे इथं नका थांबू. चला 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 परिस्थिती आता आक्रमक सगळे कार्यकर्त्यांना शांत केलेलं. सर परिस्थिती आता निवळली का काय नेमकी परिस्थिती पोलीस या ठिकाणी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातो आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाजपचे पदाधिकारी जमा झाले होते. मात्र आता कुणाल काय परिस्थिती काहीशी तणावाची. दगडफेक देखील बघा, दगडफेक पहिले तिकडनं चालू झाली. त्यांचे लोक आक्रमक होऊन आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता तुम्ही पण सगळे इथे होता, तुम्हाला सर्वांनी तुम्ही बघितलेलं आहे. आणि मी म्हणतो की खरंच टिपू सुलतानच्या औलाद आहेत. टिपू सुलतानसाठी भारतीय जनता पार्टी तर सोडाच, हिंदू सर्व जे आम्ही बांधव आहोत त्यांच्या अंगावर आले सगळे. म्हणजे बघा किती त्यांचा अजेंडा आज खुला झालेला आहे, अजेंडा ओपन झालेला आहे. एवढंच मी आज सांगेन आणि तुम्ही पण ते टिपलेलं आहे परफेक्टली. आपण पाहू शकतो हे भाजपचे सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले, त्यांना शांत केलेलं आहे आणि आता त्यांना या ठिकाणावरून खरं तर हटवण्यात आलेलं आहे आणि आता परिस्थिती ही जवळपास शांत झालेली आहे. पोलिसांची मध्यस्थी या ठिकाणी कामी आलेली आहे, कारण काही काळ तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. मात्र आता आपण पाहू शकतो दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यात आलेलं आहे. शांत करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. पण नेमकी जी काही परिस्थिती होती ती अतिशय तणावाची होती, कारण हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर आंदोलन या ठिकाणी पेटलं होतं. मात्र आंदोलन आता शांत झालेलं आहे आणि हे दोन्ही बाजूच्या कार्यकर्ते एकूणच शांत झाल्याचं पाहायला मिळतं. एकीकडे आपण पाहू शकतो काँग्रेसचे कार्यकर्ते थेट या गेटवरती पोहोचले होते. मात्र आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी शांत केलेलं. कोणती आपण पाहू शकतो ह्या गाडीवरती आपण पाहू शकतो या जी पार्किंग केलेली गाडी होती काँग्रेस भवनच्या बाहेर, त्या गाडीवर देखील दगडफेक झालेली आहे. गाडी नमस्कार. आजचा दिवस हा एकदम वाईट दिवस आहे, कारण की पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. भाजपच्या नेत्या कार्यकर्त्यांनी आमच्या काँग्रेसच्या 2 नेत्या कार्यकर्त्यांचे एक नाही का पुरुष कार्यकर्त्यांची महिला कार्यकर्त्यांची डोकी फोडण्यात आली. पुण्याच्या महापौर हा तमाशा बघत होता. एका महिला महापौराच्या उपस्थितीमध्ये डोळ्यासमोर दुसऱ्या पक्षाच्या महिला कार्यकर्तीला मारण्यात आलं. अशा प्रकारचा ब्रीफ देतो मी. सर, दगडफेक झाली, अत्यंत हिंसक पद्धतीनं हे सगळं आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे. शांततेत सगळं चाललं आहे. मी आपल्या सर्वांना ब्रीफ देतो. मी आपल्या सर्वांना सगळं झाल्यानंतर ब्रीफ देतो. असताना काय घडलं? काय घडलं? गाड्यांच्या काचा कोणी कोणावर दगडफेक केली, काय नेमकं घडलेलं? आपल्या सर्वांना एक देतो. परिस्थिती शांत आहे, ठीक आहे. दोन्ही जण एका समोर आले नाही, काही कोणामध्ये मारामारी झाली नाही. दगडफेकीचे व्हिज्युअल्स आहेत, रक्तबंबाळ झाल्याचे नंतरची ब्रीफिंग मी आपल्या सर्वांना देतो. सगळं सॉर्ट झाल्यानंतर, सगळं शांत झाल्यानंतर मी आपल्या सर्वांना ब्रीफिंग देतो. असो हरकत नाही. पोलीस उपायुक्तांनी आपल्याला जी माहिती दिली ती पुरेशी आहे.
तर आता परिस्थिती पूर्णपणे शांत झालेली आहे अशी आंदोलन केलं जात आहे अशा पद्धतीने दगड करून आमच्या एका कार्यकर्त्याला प्रचंड प्रमाणात लागलेलं आहे, गाड्या फोडलेल्या आहेत, आमच्या महिलांना लागलेलं आहे आणि पोलिसांचा सपोर्ट करून जर असं आंदोलन केलं जातं तर आमची मागणी राहील आदरणीय महापौर आणि धीरज घाटे यांना अटक करा अशी आमची काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. बरं, भाजपचं हे सगळं आंदोलन सुरू होतं, मात्र ज्या पद्धतीने हर्षवर्धन सप्ताहांचं वक्तव्य आणि त्यानंतर हे आंदोलन संपलं होतं, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा ते कार्यकर्ते पूर्वनियोजित पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष घाटे आणि महापौरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना उकसवून पोलिसांनी सहकार्य करून दगडफेक आमच्यावर केलेली आहे. आमच्या कार्यालयाचं आणि आमच्या कार्यकर्त्याचं रक्त सांडलेलं एवढं लक्षात ठेवा. काय कार्यकर्ते जखमी झालेले आहेत? आमचा एक पुरुष कार्यकर्ता आणि एक महिला कार्यकर्ती जखमी झालेली आहे आणि आमचे जे आपले पत्रकार आहेत दैनिक लोकमतची सुद्धा तिच्यावर सुद्धा दगडफेक झाली. पूर्ण गुंड भाजपच्या गुंडांनी आज हैदोस घातला पुण्यनगरीमध्ये की जे आजपर्यंत कधी झालं नव्हतं आणि महापौर हे कधीही राजकारणामध्ये आंदोलनामध्ये नसतात. आज त्यांनी आपल्या पदाची परिमा 7 दिवसात घालवलेली आहे. आता काय गुन्हा दाखल करायची मागणी आहे? आमचे गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे. अशा पद्धतीने आंदोलन होत नाही, पोलिसांना मदतीला घेऊन हे आंदोलन केलं जाते. धीरज घाटे आणि महापौर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना भडकवण्याचं काम केलं आणि दगडफेक झाली प्रचंड प्रमाणात. केला नव्हता. दुर्दैवाने आज मात्र या ठिकाणी भाजपवाल्यांनी 6 महिन्यात हा दुसरा हल्ला केला. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपूर यांच्या उपस्थितीमध्ये आज आमचे एक कार्यकर्ता आणि कार्यकर्ती जखमी झालेले. महापौर उघड्या डोळ्यांनी तमाशा बघत होते, त्यांच्या समोर ही दगडफेक केली जात होती, त्यांच्या समोर या कार्यालयाच्या दरम्यान आवारातल्या गाड्या फोडण्यात येत होत्या. मात्र महापौरांनी मूक संमती दिली. त्याच्यामुळे पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि या ठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. या ठिकाणी कुणाच्या तरी मृत्यूला जबाबदार होण्याकरता या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी राहील. आता तुम्ही मागणीसाठी फरसखाना पोलीस स्टेशनला चालवलं आहे. त्या ठिकाणी फरसखाना पोलीस स्टेशनच्या आवारात आम्ही आंदोलनात बसणार आहोत. जे पोलीस जबाबदार असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि ज्यांनी हे आंदोलन केलं आणि या ठिकाणी पुणेकरांना वेठी धरलं त्यांच्यावर सदृश्य मनुष्यवधाचा किंवा त्या ठिकाणी जखमी होण्याकरता गुन्हा दाखल करण्यात यावा ह्या अशा प्रकारची आमची मागणी राहील. तर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात होता, मात्र पोलिसांकडून कुठलीही भूमिका घेताना दिसले नाही. या ठिकाणी पुणे पोलिसांनी फक्त तमाशा बघितला. पुणे पोलिसांनी फक्त या ठिकाणी बघायची भूमिका घेतली. या पुणे पोलिसांनी 2 तास हा रस्ता रोखून धरल्यानंतर सुद्धा भाजपवाल्यांवर कारवाई केली नाही. म्हणून अशा प्रकारे हा या ठिकाणी आता याला हिंसक वळण मिळालं हा आमचा थेट आरोप आहे. पुण्याच्या राजकारणात बघू शकतो की खरं तर या आंदोलनाला हिंसक वळण भेटलेलं आहे आणि यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, कारण यामध्ये महापौर सुद्धा होते आणि महापौरांवरती कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका प्रशांत जगताप यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे.